नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कॉन्ग्रंट ऑफ ट्रायंगलच्या टेस्टचा अभ्यास केलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर त्यावर आधारित हा प्रॅक्टिस सेट 3.2 आहे। यामधील आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत। पहिला प्रश्न मित्रांनो, येथे आपल्याला दोन ट्रायंगल दिलेले आहेत, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR। यामध्ये ट्रायंगल ABC मध्ये साइड AB आणि ट्रायंगल PQR मध्ये साइड PQ कॉन्ग्रंट आहेत, कारण सारखी मार्किंग आहे। आणि BC साइड QR साइडला कॉन्ग्रंट आहे, येथे सारखी मार्किंग आहे। आणि AC साइड PR साइडला कॉन्ग्रंट आहे, म्हणजे या ट्रायंगलच्या तीन साइडला कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे करस्पॉन्डिंग साइड या दोन ट्रायंगलच्या कॉन्ग्रंट आहेत। त्यामुळे हे दोन ट्रायंगल S S S साइड 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 या टेस्टनुसार ते कॉन्ग्रंट आहेत। टेस्ट कोणती येईल? बाय S S S टेस्ट साइड साइड साइड। दुसऱ्या दोन ट्रायंगलमध्ये येथे आपल्याला ही साइड या साइडला कॉन्ग्रंट आहे, हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे आणि ही साइड या साइडला कॉन्ग्रंट आहे, कारण सारखी मार्किंग आहे, बरोबर आहे। त्यामुळे साइड अँगल आणि साइड, साइड अँगल साइड, साइड अँगल साइड या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत। तिसऱ्या प्रश्नामध्ये हा अँगल या अँगलला इक्वल आहे, ही साइड या साइडला इक्वल आहे, हा अँगल या अँगलला इक्वल आहे, म्हणजे टेस्ट कोणती होईल? हा S A अँगल साइड अँगल, म्हणजे S A टेस्टनुसार ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत। चौथा प्रश्न, येथे आपल्याला हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहेत, कारण त्यामध्ये एक कोन 90 डिग्रीचा आहे, बरोबर आहे, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहेत। आणि त्यामध्ये हा राईट अँगल समोरील साइड म्हणजे हायपोटेनस, हा हायपोटेनस या हायपोटेनसला कॉन्ग्रंट दिलेला आहे, कारण सारखी मार्किंग आहे। आणि हायपोटेनस आणि उरलेल्या दोन साईडपैकी कोणतीही जरी एक साईड इक्वल असेल, ही साईड इक्वल आहे या साईडला, तर हे दोन राईट अँगल ट्रायंगल कॉन्ग्रंट असतात। कोणत्या टेस्टनुसार? हायपोटेनस साइड टेस्ट, हायपोटेनस साइड टेस्ट। हायपोटेनस साइड टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत। नेक्स्ट, दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला या रिकाम्या जागा भरायच्या आहेत। येथे दोन ट्रायंगल दिलेले आहेत, ABC आणि PQR हे दोन ट्रायंगल आहेत। तर त्या दोन ट्रायंगलमध्ये हा B अँगल Q अँगलला इक्वल आहे, बरोबर आहे। नंतर BC साइड QRला इक्वल आहे, म्हणजे ही साइड या साइडला इक्वल आहे। आणि ACB हा C अँगल या R अँगलला इक्वल आहे। त्यामुळे ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR कॉन्ग्रंट होतील, कारण अँगल साइड अँगल टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत। अँगल साइड अँगल टेस्ट ASA या टेस्टनुसार ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत। एकावर एक जर ठेवले आपण, तर A अँगल आणि P अँगल इक्वल असेल, बरोबर आहे, म्हणजे अँगल BAC हा अँगल कॉन्ग्रंट असेल कोणत्या अँगलला? QPRला। अँगल QPR हा A अँगल या P अँगलला कॉन्ग्रंट आहे। कारण रिझन काय येईल? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स। येथे आपण दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवलेले आहेत, त्यामुळे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट येतात। आता त्यामुळे सेगमेंट AB सेगमेंट कॉन्ग्रंट असेल या PQ सेगमेंटला, सेगमेंट PQ। नंतर PR हा सेगमेंट कॉन्ग्रंट असेल सेगमेंट ACला, म्हणजे सेगमेंट AC सेगमेंट कॉन्ग्रंट असेल PR सेगमेंटला। यामध्येच दुसरा प्रश्न आहे। येथे आपल्याला दोन ट्रायंगल दिलेले आहेत, ट्रायंगल PTQ आणि हा ट्रायंगल STR हे दोन ट्रायंगल, या दोन ट्रायंगलमध्ये हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत। कशामुळे? कारण ते विरुद्ध कोन आहेत, म्हणजे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत, त्यामुळे ते कॉन्ग्रंट आहेत। ही साइड या साइडला कॉन्ग्रंट आहे, हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे आणि ही साइड या साइडलाही कॉन्ग्रंट आहे। याचा अर्थ हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होतील, कारण टेस्ट कोणती होईल येथे? साइड अँगल साइड, साइड अँगल साइड या टेस्टनुसार,
म्हणजे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. टेस्ट कोणती येईल? साईड अँगल साईड, म्हणजे यस यस, साईड अँगल साईड टेस्टनुसार ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. मग आता अँगल TPQ पहा, TPQ हा अँगल कॉन्ग्रंट असेल या अँगलला, TRS या अँगलला, बरोबर आहे. अँगल TRS. नंतर अँगल TSR हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट असेल, बरोबर आहे. अँगल TSR म्हणजे हा अँगल कोणता येणार आहे? TPQ. अँगल TPQ. सेगमेंट PQ, P आणि Q, तर सेगमेंट कोणता येईल आपला? तो S आणि R, सेगमेंट SR. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे, म्हणजे याच सिक्वेन्सने ते साईड पण कॉन्ग्रंट आहेत आणि अँगल पण कॉन्ग्रंट आहेत. नेक्स्ट तिसरा प्रश्न मित्रांनो, येथे जे इक्वल पार्ट्स आहेत त्यांची आपल्याला सारखी मार्किंग करून दाखवलेलं आहे. म्हणजे AB कॉन्ग्रंट आहे PQ. तर आपल्याला हे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहेत हे लिहायचं आहे. पहा, हे दोन्ही पण राईट अँगल ट्रायंगल आहेत, बरोबर आहे, कारण 90 डिग्रीचा अँगल आहे या ट्रायंगलमध्ये. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हा पण राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे काटकोन त्रिकोण आहेत. त्यामध्ये हायपोटेनस हा होईल, कारण 90 डिग्री अँगल समोर जी साईड असते तो काय असतो? हायपोटेनस. म्हणजे हा हायपोटेनस आहे, हा हायपोटेनस या ट्रायंगलचा, आणि या ट्रायंगलचा हायपोटेनस कोणता येईल? या 90 डिग्री अँगल समोरील साईड, म्हणजे हा आहे हायपोटेनस. हे दोन्ही पण हायपोटेनस इक्वल आहेत, कारण सारखी मार्किंग आहे. आपल्याला या उरलेल्या दोन साईडपैकी एक साईड इक्वल पाहिजे, त्यापैकी ही साईड इक्वल दिलेली आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल हायपोटेनस साईड टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे आपण काय लिहिणार? ट्रायंगल BAC कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल. पहा, राईट अँगल ट्रायंगलमध्ये जेथे 90 डिग्रीचा अँगल होतो तो व्हर्टेक्स आपला सेंटरमध्ये आला पाहिजे. म्हणजे ट्रायंगल BAC कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल PQR. टेस्ट होईल आपली बाय हायपोटेनस साईड टेस्ट. या टेस्टनुसार ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. मग आपल्याला राईट दी रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट्स. आता हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे उरलेले अँगल आणि साईड्स ह्या कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे. साईड AC, ही साईड घेतली आपण AC, तर साईड कोणती येणार आहे? QR कॉन्ग्रंट आहे साईड QR. पहा, AC त्याप्रमाणे QR. या दोन साईड लिहायची गरज नाही आता, कारण दिलेलं आहे आपल्याला, फक्त ही साईड आणि ही साईड आपण लिहिलेली आहे आता. नंतर अँगल हा 90 दिलेला आहे आपल्याला, मग बाकी उरलेले अँगल हे दोन आहेत, मग हे पण दोन कॉन्ग्रंट असतील, बरोबर आहे. म्हणजे अँगल C अँगल म्हणजे कसा लिहिणार आपण? अँगल BCA असं लिहिलं तरी चालेल. अँगल BCA. पहा, B नंतर C नंतर A, तर इथे कसं होईल? PRQ कॉन्ग्रंट अँगल PRQ. नंतर अँगल हा B येईल, म्हणजे ABC अँगल ABC अँगल घेतला. पहा, ABC, तर नंतर QPR अँगल QPR. नेक्स्ट चौथा प्रश्न. या प्रश्नामध्ये आपल्याला येथे दोन ट्रायंगल आहेत. पहा, हा एक ट्रायंगल LMN, आणि हा एक दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल MNP किंवा PNM. तर या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला ही साईड, पहा येथे हा एक ट्रायंगल झालेला आहे आणि हा एक ट्रायंगल आहे. ही साईड या साईडला कॉन्ग्रंट आहे आणि या ट्रायंगलची ही साईड या साईडला कॉन्ग्रंट आहे, आणि दोघांमध्ये ही साईड कशी आहे? कॉमन आहे. ही MN साईड या दोन्ही पण ट्रायंगलला आहे, बरोबर आहे. ही साईड या दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. कोणत्या टेस्टनुसार? साईड साईड साईड. म्हणजे ट्रायंगल LMN कॉन्ग्रंट आहे
ट्रायंगल PNM, PNM, LMN तर PNM. तर आता तिन्ही साईड्स आपण इक्वल दाखवलेले आहेत. मग आता उरलेले काय आहेत? 3 अँगल. ते 3 अँगल आपण आता इक्वल दाखवू. अँगल पा L अँगल येईल, म्हणजे अँगल हा अँगल घेतला आपण L अँगल, तर काय होईल? MLN कॉन्ग्रंट असेल अँगल P अँगल घेतलोय P अँगल, तर N आणि M ह्या Lला P अँगल कॉन्ग्रंट आहे, बरोबर आहे. Mला अँगल N कॉन्ग्रंट असेल, म्हणजे अँगल M सेंटरमध्ये लिहिला आपण M, तर येथे L आणि N येतील, L आणि N कॉन्ग्रंट. आता Mला अँगल N कॉन्ग्रंट आहे, म्हणजे N सेंटरमध्ये येईल आणि P आणि M लेफ्टला P येईल आणि राईटला M व्हर्टेक्स येईल, बरोबर आहे. आता N अँगल लिहायचा आपल्याला, म्हणजे अँगल N सेंटरमध्ये येईल, तर L आणि M, L आणि M. तर आता अँगल M लिहायचा आपल्याला, M, तर P आणि M, P आणि N. याप्रमाणे 3 अँगल येतील पहा आपले. नेक्स्ट 5वा प्रश्न. येथे पहा आपल्याला या फिगरमध्ये ही साईड या साईडला कॉन्ग्रंट दिलेली आहे, त्याप्रमाणे ही साईड या साईडला कॉन्ग्रंट दिलेली आहे. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. ट्रायंगल ABD हा ट्रायंगल आणि ट्रायंगल CBD हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल, हे दोन्ही कॉन्ग्रंट आहेत. तर पहा ही साईड कॉन्ग्रंट आहे या साईडला, ही साईड कॉन्ग्रंट आहे या साईडला, आणि दोन्ही ट्रायंगलमध्ये ही साईड कॉमन आहे, आणि दोन्ही ट्रायंगलमध्ये ही साईड कॉमन आहे. याचा अर्थ हे दोनही ट्रायंगल कॉन्ग्रंट असतील, कारण साईड 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 टेस्टनुसार यस नुसार, बरोबर आहे, कारण ही साईड कॉमन आहे. प्रूफ करायचं आपल्याला, आपण प्रूफ लिहू. प्रूफ इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल इन ट्रायंगल ABD अँड CBD या 2 ट्रायंगलमध्ये AB आणि CB कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे. AB कॉन्ग्रंट आहेत किंवा सेगमेंट किंवा साईड CBला, हे आपल्याला माहिती दिलेली आहे, बरोबर आहे. नंतर AD आणि CD कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे सेगमेंट AD कॉन्ग्रंट आहे सेगमेंट CDला, हे पण आपल्याला दिलेलं आहे. आता सेगमेंट BD कॉन्ग्रंट आहे सेगमेंट BD, कारण ही साईड दोन्ही ट्रायंगलमध्ये आहे, कॉमन आहे, बरोबर आहे. रिझन काय येईल? कॉमन साईड असल्यामुळे कॉन्ग्रंट आहे कॉमन साईड. म्हणजे एकंदरीत या दोन्ही ट्रायंगलमध्ये करस्पॉन्डिंग तीनही साईड कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे. म्हणजे ट्रायंगल ABD कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल CBD. मग हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट झालेले आहेत, बरोबर आहे. रिझन काय येईल? साईड ही टेस्ट आहे, म्हणजे आपण काय लिहितो? यस टेस्टनुसार, अकॉर्डिंग टू यस टेस्ट. नेक्स्ट येथे आपल्याला P अँगल ह्या R अँगलला कॉन्ग्रंट दिलेला आहे. हे 2 ट्रायंगल आहेत पहा, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. या 2 ट्रायंगलमध्ये हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे, आणि PQ आणि RQ, म्हणजे ही साईड PQ आणि ही RQ या 2 साईड कॉन्ग्रंट आहेत. ही साईड या साईडला कॉन्ग्रंट आहे आणि हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे. तर या 2 ट्रायंगलमध्ये हा अँगल कसा येणार आहे? दोन्ही ट्रायंगलला आहे, बरोबर आहे. या पण ट्रायंगलला तो अँगल आहे आणि या पण ट्रायंगलला हा अँगल आहे, म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये हा कॉमन अँगल आहे. पहा येथे अँगल आहे, एक साईड आहे आणि नंतर अँगल आहे. त्याप्रमाणे या पण ट्रायंगलमध्ये अँगल आहे, साईड आहे आणि अँगल आहे, म्हणजे कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे. म्हणजे हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट होतील कोणत्या टेस्टनुसार? अँगल साईड अँगल या टेस्टनुसार, बरोबर.
प्रूफ करायचं आपल्याला हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. तर प्रूफ in triangle PQT and triangle RQS. ट्रायंगल PQT हा ट्रायंगल घेतला आहे, त्यानंतर RQS हा ट्रायंगल. या दोन ट्रायंगलमध्ये P आणि R हे कॉन्ग्रंट दिलेले आहेत. P आणि R हे दोन अँगल कॉन्ग्रंट आपल्याला दिलेले आहेत या दोन ट्रायंगलमध्ये, बरोबर आहे. म्हणजे अँगल P अँगल म्हणजे कोणता, QPT हा अँगल होईल. हा अँगल होईल QPT कॉन्ग्रंट आहे अँगल QRS ला. हे आपल्याला दिलेलं आहे गिवन. PQ आणि RQ हे कॉन्ग्रंट दिलेले आहेत. सेगमेंट PQ कॉन्ग्रंट आहे सेगमेंट RQ, बरोबर आहे. आणि हा अँगल कॉमन आहे, Q अँगल कॉमन होईल. या ट्रायंगलमधला हा अँगल Q म्हणजे काय होईल, PQT एवढाच अँगल होईल, बरोबर आहे. कारण या ट्रायंगलमधला अँगल PQT RQS पर्यंत, अँगल RQS, बरोबर आहे. या ट्रायंगलमध्ये हा अँगल म्हणजे हा ट्रायंगल आणि या ट्रायंगलमध्ये हा अँगल म्हणजे काय होईल, RQS. हा काय कॉमन अँगल आहे, हा दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन आहे, कॉमन अँगल. म्हणजे देअरफॉर ट्रायंगल PQT कॉन्ग्रंट ट्रायंगल RQS. रिझन काय येईल, अँगल साईड अँगल टेस्ट, म्हणजे अँगल साईड अँगल टेस्ट. अकॉर्डिंग टू अँगल साईड अँगल टेस्ट ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत, हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.